गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आतिश शहा, चॅलेंजर स्पोर्ट्स फाउंडेशन, हाईट रनर आणि फिटनेस ट्रेनर. जॅक डॅनियल्स ऑलिम्पिकची गोल्ड मेडलिस्ट असून त्यांनी रनिंग संदर्भात 12 नियम सांगितलेले आहेत. ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिला नियम सांगतात की फिटनेस लेवलप्रमाणे तुम्ही सराव करा. फिटनेस लेवल तुमची कशी आहे, तुमचा बॉडी वेट किती आहे, कसा आहे, त्यावरती डिपेंड तुमचं गोल कसं आहे, त्यावरती तुम्ही तुमचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यावरती तुम्ही तुमचं हे करा. त्यानंतर दुसरं आहे सातत्य हे तीव्रतेपेक्षा महत्त्वाचे आहे, कारण कन्सिस्टन्सी ही खूप महत्त्वाची आहे. कमीत कमी 5 ते 6 सेशन वीकली कन्सिस्टंटली जे रनर्स करतात आणि कमीत कमी 2 किंवा 3 सेशन करून चालणार नाही आणि फक्त स्पीड वर्कआउट करून चालणार नाही असं त्यांना म्हणायचं. इझी रन हे खरंच इझी असावे, त्यांचा तिसरा रूल आहे. इझी रन हे झोन 2 झोन 3 मध्ये गेले पाहिजेत, कारण इझी रनचं जो इंटेन्शन आहे तर त्याच प्रकारे आहे की इझी रन हे त्याच झोनमध्ये गेलेले पाहिजे, त्यामध्ये स्पीडची अपेक्षा नाही आहे. 5वं सांगतात की सराव कधी रेस करू नये, सरावामध्ये कधी रेस करू नका, कारण प्रॅक्टिस सेशनमध्ये तुमचं मॅरेथॉन पेस जो आहे तो किंवा रेस पेस जो आहे तो फक्त स्पीडमध्येच घ्यायचा आहे, एरवीच्या सेशनमध्ये तो घ्यायची काही गरज नाही आहे. त्यानंतर सांगतात अंतर आणि वेळ हे हळूहळू वाढवा. नवीन रनर्स असतील तर स्टार्टिंग जे असेल 2, 3, 5 किलोमीटर असेल, नंतर तुम्ही 10 किलोमीटर, नंतर हाफ मॅरेथॉनची तयारी करत असाल तर हळू 12, नंतर 15 अशा पद्धतीनं ते वाढवलं गेलं पाहिजे. आणि टाईमसुद्धा त्याचप्रमाणे अकॉर्डिंगली, म्हणजे टाईमसुद्धा जसं 1 तास तुम्ही पहिला सराव करताय तर तिथे 1 तास 10 मिनिट, 1 तास 20 मिनिट, 1 तास 30 मिनिट अशा पद्धतीनं ग्रॅज्युअली ते गेलं पाहिजे, असं त्याचं महत्त्व. त्यानंतर रिकव्हरीला महत्त्व द्यावं लागणार आहे. 7वं रूल सांगतात की रिकव्हरीला खूप महत्त्व आहे. रिकव्हरी मीन्स काय, तर रिकव्हरीचे तुमचे जे काही सेशन्स आहेत म्हणजे त्यामध्ये ट्रेनिंग असेल किंवा आफ्टर ट्रेनिंग असेल, हे दोन्ही महत्त्वाचं आहे. ऊर्जा आणि प्रणालीचा सराव करा. जे 4 टाईपचे रन्स, म्हणजे त्यामध्ये इंटरवल आहे, थ्रेशोल्ड आहे, टेम्पो आहे आणि इझी रन आहे. 4 टाईपचे रन्स हे ट्रेनिंग सेशनमध्ये हे खूप म्हणजे गरजेचे आहे, ते असलेच पाहिजे. 9 नंबर रूल आहे की लॉंग रनचा उद्देश जो आहे तो सहनशक्ती वाढवणे हा आहे, स्पीड वाढवणे हा नाही आहे. तर त्यावरती फोकस करा. जास्तीत जास्त वेळ तुम्हाला कसा ऑन ग्राउंड तुम्ही टिकताल असा त्याचा उद्देश आहे. झोन 2 किंवा 3च्या वर हा लॉंग रन जायला नको. 10 नंबर रूल आहे की परिस्थितीनुसार बदल करा. म्हणजे परिस्थिती कशी, तर नैसर्गिक परिस्थिती असेल किंवा शारीरिक परिस्थिती. नैसर्गिकमध्ये अतिशय टेम्परेचर वाढलेलं आहे किंवा अतिशय कमी आहे किंवा हाय ह्युमिडिटी आहे किंवा बॉडी कशी सांगत आहे, त्याप्रमाणे तुम्ही शेड्यूलमध्ये बदल करा. 20 ते 30% जास्तीत जास्त 50% तुम्ही फरक करून हे करू शकता. 11 नंबर रूल खूप महत्त्वाचा आहे की एरोबिक फिटनेसने स्पीड वाढतो. एरोबिकवर फोकस करा. एरोबिक आणि अनएरोबिक या दोन्हीमध्ये फरक ठेवा. एरोबिक फिटनेसवर जास्तीत जास्त फोकस करा. 12 नंबर रूल आहे की लिसन युअर बॉडी. शरीराची ऐका. प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे, कम्पेअर करू नका. तुमची बॉडी कशी तुम्हाला रिस्पॉन्स देते, तुमची रिकव्हरी कशी आहे, तुमची ट्रेनिंग कशी आहे, यावरती फोकस करा. बस एवढं सोपं आहे.